नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. So today in this lecture we are going to learn the circular motion and the centripetal force. Okay, so आज आपण वर्तुळाकार गती या लेक्चर मध्ये वर्तुळाकार गती व अभिकेंद्रकी बल म्हणजे काय असतं हे जाणून घेऊ. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल you have already known that the circular motion, you are familiar with the circular motion which means that if the any object is moving or following the circular path, if any object is in motion and that follows the circular path or that object moving in a circular path, that is known as the सर्क्युलर मोशन. बरोबर, म्हणजे वर्तुळाकार गती असं आपण कशाला म्हणतो, जेव्हा कोणतीही वस्तू वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करत असते किंवा वर्तुळाकार मार्गाने ती फिरत असते. ओके, गोलाकार मार्गाने जेव्हा ती वस्तू गतीमध्ये असते तेव्हा आपण त्याला वर्तुळाकार किंवा गोलाकार गती असं म्हणतो. दॅट सेंट्रिपिटल फोर्स, हे जे अभिकेंद्रकी बल आहे किंवा अभिकेंद्री बल आहे, दॅट इज अननोन टू यू अँड दॅट वी आर गोइंग टू लर्न इन दिस लेक्चर. ओके, तर हे सर्क्युलर मोशन हे माहिती आहे तुम्हाला, सेंट्रिपिटल फोर्स हे तुम्हाला जाणून घ्यायचे. सो बिफोर स्टार्टिंग दॅट सेंट्रिपिटल फोर्स, लेट्स डू वन ॲक्टिव्हिटी हिअर. सो व्हॉट्स दॅट ॲक्टिव्हिटी? You have to take one string, okay, of like 2 feet or 1 meter, then tie one stone at the one end of that string and take another end of that string in your hand. Okay, then rotate this like, okay, rotate that string and this stone, okay, like this. म्हणजे जी काय एक दोरी घ्या, त्या दोरीला एका एंडला, एका त्याच्या टोकाला एक दगड बांधा आणि एक टोक तुमच्या हातात ठेवा. बरोबर, आणि जी शेतकरी शेतामध्ये गोफण फिरवतो त्या पद्धतीने ते फिरवा. बरोबर, ठीक आहे. एक टोक तुमच्या हातात फर्मली असू द्या ते आणि ते गोल फिरवा, म्हणजे ते काय होईल, तो दगड बरोबर गोलाकार फिरेल. ओके, सो नाव ॲज यू ऑब्झर्व दॅट ॲक्टिव्हिटी, यू कम टू नो दॅट वॉट एव्हर द मोशन ऑफ दॅट स्टोन, ओके, whatever the motion of that stone, it's circular one there. ओके, म्हणजे त्या दगडाची जी काही गती असते ती वर्तुळाकार आहे असं तुम्हाला तिथं दिसून येईल. बरोबर, अँड तुम्ही बरोबर ती जी काय वर्तुळाकार गती आहे किंवा सर्कल, थोडक्यात जो वर्तुळ त्या दगडाने तयार केला त्याच्या सेंटरला तुम्ही असणार आहे तिथं. बरोबर, यू आर दी ॲट दी सेंटर पॉईंट ऑफ दॅट सर्कल. ओके, नाव you there are some questions that asked to you in your textbook, that first one is that, okay, what is the motion of that stone? Your answer is that circular motion. Okay, your stone is moving in a circular direction, or you can say circular path. Okay, then okay, so if you are at the center of that circle, then is there any force acting on that stone? एस. ओके, द आन्सर इज एस. त्या दगडावर कुठला तरी फोर्स ऍक्ट होतोय का असं प्रश्न विचारलाय तुम्हाला, तर त्याचा आन्सर काय, उत्तर काय असणार आहे, तर हो. कुठला फोर्स आहे बघा, तुम्ही त्या दोरीला पकडून ठेवलं बरोबर आणि ते गोल फिरवताय, याचा अर्थ यू आर ऍक्टिंग दी फोर्स ऑन दॅट स्टोन अँड दॅट फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड्स यू, विच मीन्स सेंटर ऑफ दॅट सर्कल. बघा, मी ते फिगर द्वारे तुम्हाला एक्सप्लेन करतो. सपोज हा व्यक्ती आहे आणि तो काय करतोय, तर या अशा ओके, तर अशा सर्क्युलर डिरेक्शनने तो दगड फिरवतोय. बरोबर, तुम्ही आणि ही दोरी, ठीक आहे, ही अशी सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. ठीक, हे वरून बघितलं तर कसं दिसणार आहे, हा सर्क्युलर पाथ, हे इथं तुम्ही असणार आहे. बरोबर, आणि ही दोरी, ओके, आणि हे असं फिरतं. ठीक आहे, आणि हा दगड थोडक्यात. ठीक आहे, सो हे असं दिसणार आहे तुम्हाला. नाव यू आर ॲट द सेंटर ऑफ दिस सर्कल. हे काय, तर या सर्कलचं सेंटर आहे आणि यू आर ॲट द सेंटर ऑफ दिस सर्कल. नाव इज देअर एनी फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट स्टोन? येस. Which force is acting on that stone? That you are pulling, pull force is there. You are pulling that stone towards you by this string, by holding this string. ती जी काही दोरी आहे ती तुम्ही पकडल्यामुळे तो दगड, बरोबर, तो दगड तुमच्यापासून लांब जातोय का नाही, तर तुमच्या भोवतीच गोल फिरत बसतो. याचा अर्थ तिथं कोणता तरी फोर्स आहे, विच ऍक्ट्स टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दॅट
सर्क्युलर पाथ, त्या दगडानं जो काय सर्क्युलर पाथ म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये असताना जो काय सर्क्युलर पाथ क्रिएट केला त्याच्या सेंटरला तो फोर्स बरोबर ऍक्ट होतो. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट सर्क्युलर पाथ. हा जो काय बल आहे, हे जे काय बल तुम्ही तुमच्या दिशेने लावलेलं होतं बरोबर, ते कसं थांबवू शकता. अँड सेकंड वन इज द व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट फोर्स इफ यू स्टॉप दॅट, व्हॉट इज द इफेक्ट इफ यू स्टॉप द फोर्स. ओके, दुसरा प्रश्न काय, जर तुम्ही तो फोर्स थांबवला, तो ते बल थांबवलं तर मग त्याचा परिणाम काय असणार आहे बघा. फर्स्ट वन इज दॅट दी हाऊ विल यू स्टॉप दॅट फोर्स. ओके, मग तो फोर्स कसा स्टॉप कराल, सिंपल आहे. If you release that string from your hand, whatever the stone will goes in the respective direction. Okay, in the respective direction of its velocity. जेव्हा तुम्ही काय कराल, थांबवू कसं शकता बघा, सिंपल आहे, दोरी हातातून सोडून द्यायची बरोबर. तुम्ही जो पकडलेलं होतं ते सोडून दिलं की काय होणार आहे, तो दगड जाईल, त्याच्या गतीची किंवा वेगाची जी काही दिशा असेल त्या, आणि ती वेगाची दिशा तुम्ही 9वी मध्ये शिकलाय, मी परत एकदा तुम्हाला सांगतो पण ऐका. तो त्या जी काही त्याची वेगाची दिशा असेल त्या दिशेने तो दगड निघून जाईल. ओके, लाईक दिस वे यू हॅव टू स्टॉप व्हॉट एव्हर द फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्टोन. ओके, सेकंड वन समजलं का कसा स्टॉप कराल, तर ती दोरी सोडून द्यायची. सेकंड वन, व्हॉट इज द इफेक्ट नाव. ओके, सो इफेक्ट काय असणार आहे, दगड त्याची जी काही दिशा असेल म्हणजे इथून स्टॉप केला की तिकडं जी काही दिशा असेल वेगाची त्या दिशेने तो निघून जाईल बरोबर. ठीक आहे, ही वेगाची दिशा मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही 9वीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलेला आहात. ओके, आठवत असेल तर बघा. तर जी काही वेगाची दिशा असेल त्या दिशेने तो निघून जाईल, दॅट इज द इफेक्ट. ओके ओके, आता ते वेगाची दिशा काय बघा, व्हॉट इज द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इफ एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन, इट इज ऑलवेज tangent, to the circular path. What is the direction of velocity of any object if it is moving in a circular path, it is tangent to the circular path. लक्षात ठेवा, वेगाची दिशा, जी वस्तू गोलाकार किंवा वर्तुळाकार मार्गाने फिरत आहे तेव्हा त्या वस्तूच्या वेगाची दिशा ही नेहमी तो जो काय गोलाकार मार्ग आहे त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेत असते. स्पर्शिका म्हणजे माहिती आहे तुम्हाला, हा सर्कल आहे, सपोज दिस इज द सर्कल अँड दिस इज व्हॉट युअर टँजंट. स्पर्शिका म्हणजे फक्त टच करून जाते ती लाईन. ओके, द लाईन विच टचेस द सर्कल, याला आपण टँजंट म्हणतो. तर या डिरेक्शन असेल, म्हणजे सपोज इथून दगड सोडला तुम्ही बरोबर, आता हे या डिरेक्शन फिरते ना, इथून सोडला तर इथून बरोबर सरळ ते बाहेर जाईल. ओके, सो दगड इथं सोडला, इथं तुम्ही रिलीज केला तर तो दगड परत बरोबर त्याच्या सर्क्युलर पाथच्या टँजेन्शियल डिरेक्शनने वर जाईल किंवा कुठे जिथं असेल तिथं जाईल तो. ओके, सो दॅट इज व्हॉट द इफेक्ट. ओके, नाव दिस इज द सर्क्युलर मोशन. ओके, अँड हेच तुमचं सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला समजायला एक सोपं असं एक एक्झाम्पल आहे, गोफन म्हणतो आपण त्याला, शेतकरी शेतात वापरतात. बघा काय होते, as you releases whatever the force, okay, acting towards the center of that circular path, whatever the stone will goes or will flies away in the direction of its velocity and which is always tangent to the circular path if it is in a circular motion. तो जो काय दगड आहे तो स्पर्शिकेच्या दिशेने जाईल जर तो सर्क्युलर मोशन किंवा वर्तुळाकार गतीमध्ये असेल तर. ओके, नाव दॅट सेंटर ऍक्टिंग फोर्स. ओके, हे बघा, आता जेव्हा तुम्ही फोर्स सोडला म्हणजे जे बल होतं किंवा जी दोरी सोडली तेव्हा तो दगड फ्लाय अवे झाला, म्हणजे दूर निघून गेला किंवा त्यानं ती जी काय वर्तुळाकार गती मिळवली होती ती सोडून तो कुठल्या तरी दुसऱ्या गतीत गेला किंवा दुसऱ्या वेगाने गेला. म्हणजे हा जो काय हा जो काय सेंटर ऍक्टिंग फोर्स आहे, म्हणजे तुमच्या दिशेने जो खेचलेला जो काय बल होतं किंवा तुम्ही लावलेलं जे काय बल होतं बरोबर, बिकॉज ऑफ दॅट द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन.
म्हणून हे तुम्ही जे लावलेलं बल होतं, तुम्ही जो लावलेला फोर्स होता ना, म्हणून तो दगड तुमच्या भोवती फिरत होता, लक्षात ठेवा. ओके, सो लक्षात ठेवा, इफ एनी ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन, इफ एनी ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन अ circular motion, there is, if any object moving in a circular motion, there is a one center acting force, there is a one center acting force acted on that object which is directed towards the center of circular path. थोडीशी लॉंग आहे पण समजून घ्या बघा. जर एखादी वस्तू गोलाकार मार्गात फिरत असेल, जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गात फिरत असेल, वर्तुळाकार गतीत फिरत असेल, तर त्या वस्तूवर एक केंद्राकडे जाणार बल कार्यरत असतं. तर त्या वस्तूवर कुठलं बल कार्यरत असतं, तर केंद्राकडे जाणार, लक्षात ठेवा, सेंटर ऍक्टिंग. ओके, आणि त्यामुळेच ती वस्तू गोलाकार मार्गात फिरत असते. and that center acting force is known as the centripetal force. Okay, is known as the centripetal force, and that is always directed towards the center of circular path. आणि त्याची दिशा कायम कुठं असते, हा जर सर्क्युलर पाथ असेल तर त्याच्या सेंटरला, ओके, त्या दिशेनं जातो. ओके, तो अभिकेंद्री बल म्हणजे काय, असं बल जे गोलाकार मार्गात फिरत असणाऱ्या वस्तूवर लागतं आणि त्याची दिशा कुठं असते, तर त्या वस्तूच्या गोलाकार मार्गाच्या केंद्राशी. कुठं असते, केंद्राशी. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये व्यवस्थित डेफिनेशन दिलेली हीच आहे, फक्त थोडीशी व्यवस्थित दिलेली असेल, ती फक्त व्यवस्थित लिहून घ्या. हे जर तुम्हाला समजलं असेल तर. पुन्हा एकदा सांगतो बघा, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर असा फोर्स जो कुठं लागतोय, जो गोलाकार मार्गात फिरत असलेल्या वस्तूवर लागतोय, बरोबर, आणि त्याची दिशा काय असते, तर गोलाकार मार्गाच्या केंद्राशी. द फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन दिस object which is moving in a circular motion, and that force is directed towards the center of circular path. Simple आहे, एवढं सोपं आहे ते. Okay, got it? So that is what your centripetal force, that is known as the centripetal force. Centripetal means center acting, or which is attracted towards the center, लक्षात ठेवा. Center seeking. Okay, center seeking, केंद्राकडे जाणारं, सेंटरला जाणारं, that is what अभिकेंद्री बल, त्यालाच मराठीमध्ये अभिकेंद्री बल असं म्हणतात. समजलं तुम्हाला हे? ओके, तर हे तुम्ही गोफणीचं एक्झाम्पल देऊ शकता. ठीक आहे. सो यू नो दॅट देर इज अ मून. ओके, विच वन इज द वन अँड ओनली नॅचरल सॅटेलाइट ऑफ युअर अर्थ. चंद्र आहे, आपल्याला माहिती आहे, तो फक्त आणि फक्त आपल्या पृथ्वीचा एकच असा आहे जो की नैसर्गिक उपग्रह आहे. ओके, आणि तो आपल्या पृथ्वीचा एकच असा नैसर्गिक उपग्रह आहे. ओके, नाव यू नो दॅट moon is revolving around the earth, and which has some constant motion, बरोबर, or you can say constant speed, बरोबर. तो ठराविक, तुम्हाला माहिती आहे, 15 दिवसाच्या कालावधीनं तो पौर्णिमा वगैरे दिसते, तर तो परत तिथंच फिरून येत असेल. ओके, सो तो माहिती आहे, तो रिव्हॉल्व होतोय, पृथ्वीला काय होतंय, रिव्हॉल्व होतंय, एका ठराविक गतीनं रिव्हॉल्व होते. नाव देर आर सम क्वेश्चन्स which are asked in your textbook, that do you think some force is constantly acting on the moon as moon is revolving around your earth, which means that moon is in a circular motion, and your earth is at the center of that circular path. समजलं का? बघा, चंद्र आहे तो काय, तर त्या पृथ्वीच्या भोवती एक चक्कर मारतो, याचा अर्थ तो वर्तुळाकार गतीत आहे, आणि त्या वर्तुळाकार मार्गाच्या मध्ये, बरोबर, केंद्रबिंदूला कोण आहे, पृथ्वी असेल. ओके, ठीक. नाउ डू यू थिंक दॅट दी सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन दॅट मून. आता मग सांगितलं तसं, जर वस्तू गोलाकार मार्गात फिरत असेल तर तिच्यावर कोणता तरी सेंटर ऍक्टिंग फोर्स ऍक्ट होतो. There is a center acting force, or the centripetal force is always acted on the object which is moving in a circular motion. So it means there is some force. So answer is S. Do you think some force? So answer is काय असणार आहे ह्याचा आन्सर? S. ओके, हो, तर कोणता तरी तिथं फोर्स आहे, ठीक आहे, जो की त्या मूनला पकडून ठेवतोय, आणि तो म्हणून ते मून सर्क्युलर मोशन मध्ये आहे अर्थच्या. नाव what must be the direction of that force, of this force? त्या फोर्सची मग डिरेक्शन काय असेल? मग हे सांगितलं तसं
सेंट्रिपिटल फोर्सच असणार आहे ना तो, बरोबर, गोलाकार मार्गात फिरते, याचा अर्थ डिरेक्शन कुठं असणार आहे, टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ. ओके, सर्क्युलर पाथच्या कुठं असणार आहे, सेंटरला, म्हणजेच अर्थकडे, टुवर्ड्स दी अर्थ, म्हणजेच कुठं, टुवर्ड्स दी अर्थ. ओके, नाव how would its motion if no such force is acted on it? Now what will be the its motion if there is no any such force is acted on it? जर त्या चंद्रावर कोणता असला जो की सेंटर ऍक्टिंग फोर्स आहे, असा कोणताच फोर्स जर ऍक्ट नसेल तर मग त्याची गती काय असेल, ओके, त्याची मोशन काय असेल असं विचारलंय तुम्हाला. सो काय असेल सांगा बघू. सपोज ही पृथ्वी आहे तुमची, ओके, हे काहीतरी पृथ्वी आहे, पृथ्वी समजा कन्सिडर करा, ओके, आणि हा चंद्र आहे आणि हा या मार्गाने फिरतोय, सपोज या मार्गाने फिरतोय, ओके, असा गोलाकार मार्गाने फिरतोय पृथ्वीभोवती. आता काय होतं तर त्याने विचारले की असा कोणताच फोर्स आहे, आता हा का फिरतोय तर त्याच्यावर काहीतरी सेंटर ऍक्टिंग फोर्स आहे असं आपण म्हणतो. अजून शिकायचं आपण जो फोर्स काय आहे तो, फक्त लक्षात घ्या सेंट्रिपिटल फोर्स. तर फिरतोय तो सेंटर ऍक्टिंग फोर्समुळे फिरतोय. मग जर असा फोर्सच नसेल, असा कोणताच फोर्सच नसेल तर काय होईल, मग अशी माहिती आपण शिकलोय, जर एखादी वस्तू गोलाकार मार्गात फिरत असेल, बरोबर, आणि तो फोर्स रिलीज झाला, फोर्स संपला, फोर्स स्टॉप झाला, तर ती वस्तू काय होते तर त्याच्या फिरण्याच्या दिशेनेच त्या सर्क्युलर पाथला टँजेन्शियल डिरेक्शन ते फेकला जातो. कळालं, याचा अर्थ तो काय होईल, तो स्ट्रेट लाईन मोशन मध्ये येईल. हाऊ विल इट्स मोशन, कशी असेल ती, लिनियर और स्ट्रेट लाईन विच इज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. इथं लिहितो आन्सर, लिनियर मोशन, ओके, विच इज tangential to the circular path it followed. ते व्यवस्थित लिहू शकता तुम्ही. नाव नेक्स्ट, डू द अदर प्लॅनेट्स, मराठीमध्ये बघा कुठली असेल, एक रेषीय गती, लिनियरला एक रेषीय म्हणतात. हे लिनियर इथं लिहितो मी, कुठल्या गतीत असेल, एक रेषीय गतीत असेल ते, कळालं. आणि विच इज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ म्हणजे वर्तुळाकार मार्गाच्या स्पर्शिकेच्या दिशेने. ओके, नाव डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन. नाव त्यांनी एक प्रश्न, सोपा प्रश्न विचारलाय. सूर्यमाला आपली आहे, बरोबर, देर इज अ सोलर सिस्टम, ओके, इन दॅट सोलर सिस्टम देर आर सम नंबर ऑफ planets are there, okay, your earth is also from them. Then is there any force, do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion असं विचारले. म्हणजे काय तर सोलर सिस्टम मध्ये, सूर्यमालेमध्ये हे जे काय प्लॅनेट आहेत, पृथ्वी असेल, चंद्र तुमचा, मंगळ, बुध, गुरु, जे काय सगळे ग्रह असतील, हे अशाच पद्धतीने सूर्याभोवती फिरतात का असं विचारलंय. देन द आन्सर इज येस. ओके, येस. सेंटर ऍक्टिंग कोण असेल तिथं मग अशा त्याच्या भोवती फिरतात, त्याचा अर्थ सेंटर ऍक्टिंग कोण असेल, सूर्य, बरोबर. सो सूर्याच्या दिशेने काहीतरी फोर्स ऍक्ट होत असेल आणि तुझे काय हे आहे पृथ्वी किंवा प्लॅनेट असतील ते गतीमध्ये असल्यामुळे ते गोल फिरत आहेत. ओके, नाव इज द सिमिलर फोर्स इज ऍक्टिंग ऑन देम, इज द सिमिलर फोर्स इज ऍक्टिंग ऑन देम. येस, इथं सुद्धा तेच आहे, याचा आन्सर सुद्धा काय असेल, हो. कळालं. नाव व्हॉट मस्ट बी दी डिरेक्शन, सो त्याची डिरेक्शन कुठं असेल, टुवर्ड्स दी सन, बरोबर. सूर्याकडे डिरेक्शन असेल ना, सेंटर ऍक्टिंग, मग सेंटरला कोण आहे, सूर्य. देयर इज सन ॲट द सेंटर ऑफ ऑल रिव्हॉल्युशन्स ऑर ऑर्बिट ऑफ युअर प्लॅनेट्स. तुमच्या त्या ग्रहांच्या ती जी काय कक्षा आहे त्या कक्षेच्या मध्ये कोण आहे तर सूर्य असणार आहे तिथं, बरोबर. सो व्हॉट मस्ट बी दी इट्स डिरेक्शन, इट्स डिरेक्शन इज टुवर्ड्स दी सेंटर ऑर दॅट इज टुवर्ड्स दी सन. ओके, मग तुमच्या मनात असा सुद्धा प्रश्न आला असेल बघा, इथं नंतर बघू आपण शिकूच तो, पण असा प्रश्न आला असेल, आता जर पृथ्वीकडे तो फोर्स ऍक्ट होतोय
पृथ्वीकडे तो फोर्स ऍक्ट होतोय. मग चंद्र पृथ्वीकडे का आकर्षित होत नाही? देर इज अ फोर्स ऍक्टिंग टुवर्ड्स द ऍक्टिंग ऑन दॅट मून, ओके, अँड विच इज ऍक्टिव्ह टुवर्ड्स द अर्थ. काय म्हणतोय मी? चंद्रावर कुठला तरी फोर्स ऍक्ट होतोय आणि तो पृथ्वीच्या दिशेनं आहे. मग चंद्र पृथ्वीवर येऊन का पडत नाही? बरोबर. आपण कसं पडतोय? आपण पाठीमागे बघितलं की त्या सफरचंदावर गुरुत्वाकर्षण बल आहे म्हणून ते खाली जाऊन पडतंय, आहे असं म्हणतोय आपण, बरोबर का? मग चंद्र का जाऊन थडकत नाही? तर सिंपल आहे, दॅट मून इज इन अ मोशन. मून कसा आहे? गतीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. मून कसा आहे? गतीमध्ये आहे, ते फिरतंय, बरोबर, गतीमध्ये आहे, त्याला काहीतरी व्हेलॉसिटी आहे. मगाशी जसा दगड होता तसाच, बरोबर. समजलं? दगड तुम्ही ओढताय ना दगडाला, बरोबर, पण दगड काय झालं? गोलाकार गतीमध्ये असल्यामुळे तो तुमच्याकडे येऊ शकत नव्हता. त्यानं तो एक पाथ फॉलो केला, जो सर्क्युलर पाथ होता तो फॉलो करा. हे आपण व्यवस्थित डिटेलमध्ये नेक्स्ट पॉईंटमध्ये शिकूया. ओके, समजलं?